श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण पांडवांच्या जन्माची कथा वाचत होतो, ती आज आपण पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, पांडू असे म्हणाल्यानंतर त्या यशस्विनी कुंतीने देवराज इंद्राचे आवाहन केले. त्याप्रमाणे इंद्र आला आणि त्याने अर्जुनाला जन्म दिला. अर्जुनाचा जन्म झाल्याबरोबर आकाशवाणी ऐकू आली. मेघगर्जनेप्रमाणे गंभीर असलेल्या त्या वाणीने सर्व आकाश दुमदुमून सोडले आणि तेथे असलेले सर्व आश्रमवासी ऋषी ऐकत असता शुचिस्मिता कुंतीला उद्देशून आकाशवाणी अगदी स्पष्टपणे म्हणाली, हे कुंती, हा तुझा पुत्र कार्तवीर्य सहस्रार्जुना समान होईल. प्रत्यक्ष शंकराप्रमाणे तो पराक्रमी होईल. इंद्राप्रमाणे अजिंक्य ठरेल आणि तुझे यश सर्व जगामध्ये पसरविल. विष्णूच्या योगाने अदितीला ज्याप्रमाणे अपार संतोष झाला, त्याप्रमाणे विष्णू समान असलेला अर्जुन तुला संतोष देईल. हा अर्जुन मद्रदेश पादाक्रांत करील. तसेच कुरूंना आणि सोमकांना सुद्धा तो शरण यावयास लावील. चेदी, काशी आणि कुरुश या देशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून कौरवांचे वैभव तो वृद्धिंगत करील. त्याच्याच बाहुबलाने खांडव वनात सर्व भूतांच्या मेधाच्या योगाने अग्नी पूर्ण तृप्त होईल. हा महापराक्रमी अर्जुन अनेक सरदारांना आणि राजांना जिंकून आपल्या भावांसमवेत तो 3 वेळा अश्वमेध यज्ञ करील. कुंती पराक्रमामध्ये हा प्रत्यक्ष भार्गवरामाच्या आणि विष्णूच्या तोडीचा होईल. जगातील सर्व रणधुरंधर वीरांचा तो अग्रणी होईल आणि अत्यंत स्पृहणीय यशाचा धनी होईल. त्याचे प्रत्यक्ष शंकराशी युद्ध होईल. त्याच्या युद्धात अतुल पराक्रम गाजवून हा शंकराला प्रसन्न करून घेईल आणि संतुष्ट झालेल्या शंकरापासून हा पाशुपत नावाचे अस्त्र प्राप्त करून घेईल. देवांचे हाडवैरी असलेल्या निवातकवच नावाच्या दैत्यांचा हा तुझा पुत्र इंद्राच्या आज्ञेवरून वध करील. तसेच सर्व दिव्य अस्त्रे हा आपल्या कर्तृत्वाने प्राप्त करून घेईल आणि हा पुरुष श्रेष्ठ लुप्त झालेले कुरुकुळाचे सारे ऐश्वर्य पुन्हा खेचून परत आणील. ही अत्यंत चमत्कारपूर्ण अद्भुत आकाशवाणी कुंतीने बाळणपणातच ऐकली. ही अतिशय गंभीर आणि स्पष्ट आकाशवाणी ऐकणाऱ्या शतशृंग निवासी ऋषींना अपार हर्ष झाला. तसेच देवांच्या समूहांनी आणि स्वर्गामध्ये वास्तव्य करणाऱ्या इंद्र इत्यादी सर्व दिव्य विभूतींनी आकाशामध्ये दुंदुभी वाजविल्या. या दुंदुभीच्या अतिगंभीर ध्वनीने सर्व अंतरिक्ष दुमदुमून गेले आणि लगेच आकाशातून पुष्पवृष्टी झाली. सारा देव समाज एकत्र झाला आणि त्याने पार्थाची प्रशंसा केली. तसेच कद्रूच्या पुत्रांनी, विनतेच्या पुत्रांनी, गंधर्वांनी, अप्सरांनी, सर्व प्रजापतींनी आणि सप्तऋषींनी अर्जुनाची स्तुतिस्तोत्रे गायली. भरद्वाज, काश्यप, गौतम, विश्वामित्र, जमदग्नी, वसिष्ठ आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर उगवलेला भगवान अत्री म्हणजे चंद्र हे सारे तेथे उपस्थित झाले. मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, दक्ष प्रजापती त्यांचेही आणि गंधर्वांचे व अप्सरांचे तेथे आगमन झाले. दिव्य पुष्पवृष्टी माला धारण करणाऱ्या व दिव्य वस्त्रे परिधान करणाऱ्या आणि विविध अलंकारांनी विभूषित झालेल्या अप्सरांनी अर्जुनाच्या स्तुतीने युक्त असलेली गीते गायली आणि त्यांनी नृत्य केले.
त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये महर्षींनी जप केला. गायन विद्येमध्ये प्रवीण असलेल्या तुंबरूने गंधर्वांसमवेत गायन केले. भीमसेन, उग्रसेन, उर्णायू, अनघ, गोपती, धृतराष्ट्र, सूर्यवर्चा, 8वा युगप, तृणप, कार्ष्णी, नंदी, चित्ररथ, 13वा शालिशिरा, 14वा पर्जन्य, 15वा कली, 16वा नारद, ऋत्वा, बृहत्वा, कराल, महामना, ब्रह्मचारी, बहुगुण, विख्यात सुवर्ण, विश्वावसु, भूमन्यू, सुचंद्र, तसेच शरू आणि मधुर गीते गाणारे हहा आणि हुहू हे 2 गंधर्व, तसेच देवगण आणि गंधर्वगण तेथे आले. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या अलंकारांनी नटलेल्या उल्हासित वृत्तीच्या भाग्यवती सुलोचना अप्सरा नृत्य करू लागल्या आणि गाऊ लागल्या. अनुचाना, अनवद्या, गुणमुख्या, गुणावरा, अद्रिका, सोमा, मिश्रकेशी, अलंबुषा, मरीची, शुचिका, विद्युत्पर्णा, तिलोत्तमा, अंबिका, लक्षणा, क्षेमा, देवी, रंभा, मनोरमा, असिता, सुबाहू, सुप्रिया, वपू, पुंडरिका, सुगंधा, सुरमा, प्रमाथिनी, काम्या आणि शारद्वती याही अप्सरा तेथे आल्या आणि त्या सर्व मिळून नृत्य करू लागल्या. तसेच मेनका, सहजन्या, कर्णिका, पुंजिकस्थला, ऋतुस्थला, घृताची, विश्वाची, पूर्वचित्ती, विख्यात उमलोचा आणि उमलोचा या 10 अप्सरा, तसेच 11वी उर्वशी अशा कमलनयना अप्सरा गाऊ लागल्या. धाता, अर्यमा, मित्र, वरुण, अंश, भग, इंद्र, विवस्वान, पूषा, त्वष्टा, सविता, पर्जन्य आणि विष्णू हे प्रख्यात 12 आकाशामध्ये उभे राहिले आणि त्यांनी अर्जुनाची प्रतिष्ठा वृद्धिंगत केली. मृगव्याध, सर्प, शिला, विशाल कीर्तीचा, निवृत्ती, अजैकपात, अहिर्बुध्न, पिनाकी, दहन, ईश्वर, कपाली, स्थाणू आणि भगवान भग हे 11 रुद्र तेथे उपस्थित झाले. त्याचप्रमाणे अश्विनी कुमार, अष्टवसु, महाबलाढ्य, मरुद्गण, विश्वेदेव तसेच साध्य नामक देव तेथे आले आणि सभोवती उभे राहिले. कर्कोटक, सर्प, वासुकी, भुजंगम, कच्छप, कुंड आणि काळसर्प तक्षक हे सारे तेजस्वी संतापी महाबलाढ्य नाग तेथे आले. त्यांच्या जोडीला इतर असंख्य नागही तेथे आले. तार्क्ष, अरिष्टनेमी, गरुड, असितध्वज, अरुण, आरुणी हे विनतेचे पुत्रही तेथे दाखल झाले. विमानामध्ये आरूढ झालेल्या व पर्वतांच्या शिखरावर असलेल्या सर्व देवगणांचे दर्शन फक्त ज्यांची तपश्चर्या सफल झाली आहे अशा सिद्ध महर्षींनाच होऊ शकले. इतर सामान्य माणसांना ते दिसले नाहीत. स्तिमित करून सोडणारा तो प्रकार पाहताच सर्व मुनिश्रेष्ठ आश्चर्यचकित झाले आणि त्याच वेळेपासून पांडवांच्या बाबतीत त्यांचे वर्तन अधिकाधिक प्रेमळपणाचे झाले. यानंतरही पांडूचा पुत्रविषयीचा लोभ कमी झाला नाही. आणखी एखादा पुत्र आपल्याला असावा या इच्छेने धर्मपत्नी कुंतीला आणखी काही सांगावे असा विचार त्याच्या मनात आला. त्याच्या मनात चाललेल्या विचारांची चुणूक लागताच कुंती त्याला म्हणाली, नियोगविधीने फक्त 3च आपत्ये प्राप्त करून घ्यावयाची असतात.
आपत्काळी सुद्धा चौथ्या आपत्याचा मोह धरावयाचा नसतो, असे प्रज्ञावंत धर्मशास्त्रकार म्हणतात. नियोगविधीने चौथे आपत्य प्राप्त करून घेणारी स्त्री व्यभिचारिणी ठरते आणि पाचवे आपत्य प्राप्त करून घेणारी स्त्री साक्षात वेश्या ठरते. आपण जाणते आहात, धर्मशास्त्रात